नमस्कार, मी सुनीता. तुमचं सगळ्यांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान, मस्त, आनंदाचा आणि आरोग्याचा जावशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. कशा आहात तुम्ही सगळ्याजणी? खूप छान, मस्त आणि मजेतच असणार. तर खूप जास्त दिवसांनी आपलं डेलीचं जे काही रुटीन आहे ते तुम्हाला दिसत आहे. तर आपण कुठे 4 दिवस जरी घराबाहेर गेलो तर घराची अवस्था, झाडांची अवस्था पूर्णपणे अस्ताव्यस्त जी आहे ती होऊन गेलेली असते. तशीच झाडांची अवस्था झालेली होती. आल्या आल्या मी सुरुवातीला आधी माझ्या बाल्कनीमध्ये गेली की माझी झाडं कशी आहेत म्हणून. तर पाण्याची तेवढी कमतरता झाली होती 4-5 दिवसामध्ये झाडांना. तर झाडांना पाणी घालत आहे. आधीच स्वतःचं सगळं आवरून घेतलं आणि सगळ्या झाडांना पूर्ण फुल पाणी घातलं, जेणेकरून त्याची जी सुकलेली काही पानं आहेत ती व्यवस्थित होतील. मोगऱ्याला मस्त छान अशी फुलं आलेली होती, ती तुम्हाला व्हिडिओला सुरुवातीला दाखवली. मला असं वाटलं होतं ज्या कळ्या आलेल्या आहेत ना, त्या कळ्या मी तिकडनं रिटर्न येईपर्यंत फुलं वगैरे काही येऊन ते खाली गळून जातील. पण मस्त छान असे 2-3 मोगऱ्याला फुलं जी आहेत ती आलेली होती आणि मोगऱ्याला एक जरी फूल आलं ना तरी पूर्ण बाल्कनीमध्ये त्याचा सुगंध इतका छान आणि मस्त दरवळत असतो ना, खूप छान वाटतं मोगऱ्याची फुलं आली की, कारण त्यांचा सुगंधच खूप भारी असतो. त्यानंतर मग मला देवघर आज पूर्णपणे आवरून घ्यायचं होतं, कारण पूर्ण देव काळे झालेले होते, अगदी पूर्ण खराब झालेलं होतं आणि धूळ वगैरे, इतकी धूळ कुठून येते माहीत नाही. सगळं व्यवस्थित आवरून वगैरे गेलेली असल्यानंतर सुद्धा आणि कुठे गेलं म्हणजे 4-5 दिवस देवांची अंघोळ वगैरे होत नसल्यामुळे कळस म्हणा किंवा देव म्हणा पूर्णपणे खराब होऊन जातात. तर आल्यानंतर आपल्याला देवघराची डीप क्लिनिंग वगैरे करावीच लागते आणि बरेच दिवस झाले देवघरातलं कापडही चेंज केलेलं नव्हतं. ते सगळं काढून सगळं काही आज आवरून घ्यायचं होतं मला. तर तेच काढलेलं होतं मी. आधी सुरुवातीला सगळे देव एका ह्याच्यात काढून घेतले आणि त्यानंतर मग कापड वगैरे जे फोटो आहेत देवींचे ते काढून आता व्यवस्थित झटकून वगैरे पुसून घेत आहे देवघराला, जेणेकरून त्याच्यावरची जी काही धूळ वगैरे उडालेली आहे ती पूर्णपणे क्लीन होऊन जाईल. हे सगळं तर ठीक आहे, पण बाहेरून आल्यानंतर कुठे गेल्यानंतर कपड्यांचा जो काही राडा असतो ना जमा झालेला, अरे बापरे, इतके जास्त कपडे होते ना. आणि मेन म्हणजे सकाळ सकाळीच आमच्या इथं पाण्याच्या टाक्या वगैरे क्लीन करून घेतलेल्या असल्यामुळे पाणी जाणार होतं. त्यामुळे मी सुरुवातीलाच आधी कपडे लावून दिले मशीनमध्ये, जेणेकरून पाणी जायच्या आधी पटकन कपडे धुवून होतील. तर मशीनला कपडे लावल्यानंतर मग माझी देवघर आवरायला सुरुवात झालेली होती. सगळे देव मस्त छान क्लीन करून घेतले आणि त्यानंतर मंगल कलशही व्यवस्थित छान क्लीन करून भरून घेतलेले आहे. पानं त्याच्यातले चेंज करायची होती, कारण त्याच्यातलं पाणी सगळं संपून गेलेलं असल्यामुळे पानंही कोरडी झालेली होती सगळी. तर आंब्याचे झाड लावून ठेवलेले आहे. जास्त बाहेर वगैरे जायची गरज नाही, पटकन तोडलं की मस्त मंगल कलशावरती आपण घरातल्या घरात नागवेलचाही वेल आहे माझ्याकडे आणि आंब्याचं झाडही आहे. कुठल्याही झाडाची पानं वाहिली तरी चालतात, आंब्याची किंवा नागवेलीची. तर मस्त छान असा मंगल कलशही पूजून झालेला आहे. आधी सगळ्या देवांची मांडणी जी आहे ती करून झालेली होती. सगळं आज क्लीन करायचं होतं देवघरातलं. कासव वगैरे याच्यातलं पाणी आटलं की यालाही म्हणजे पाण्याचे जे क्षार असतात ना त्यामुळे कासवही असं भुरसट होऊन जातं पूर्ण. तर त्यालाही छान व्यवस्थित असा क्लीन करून घेतला आणि त्यानंतर मग आजची देवपूजा जी आहे ती पूर्ण झालेली होती. 2-3 फुलं तेवढी राहिलेली होती, ती इथं ठेवलेली आहेत. फुलं आणण्यासाठी काही जायला वेळच भेटला नाही. त्यानंतर अशी आजची देवपूजा मस्त छान सकाळ सकाळीच झालेली होती. इंदोरमध्ये खूप मोठं मार्केट आहे, साड्यांचंही कपड्यांचंही बरंचसं काय काय असतं तिथे आणि तुम्हालाही माहीतच आहे. तर जर तुम्ही गेलेले असाल तर मग तिकडनं आम्ही थोडंफारच, जास्त काही नाही, जे आणलेलं आहे ते फक्त तुम्हाला दाखवते. तिथं साड्यांचं तर खूप मोठं मार्केट आहे आणि खूप छान छान साड्या तिकडे असतात.
पण आमच्याकडे वेळही तितका नव्हता, कारण आमचं तिकीट वगैरे झालेलं होतं आणि कमी वेळ असल्यामुळे जास्त काही फिरायलाही भेटलं नाही. थोडंसंच आम्ही फिरलो, कारण जेवणामध्येही आमचा 1-1.5 तास गेला. झूमध्ये गेलेलो होतो आधी सकाळी, तर ते आधी मंदिर तुम्हाला दाखवलेलं होतं व्हिडिओमध्ये, त्या मंदिरात गेलो, तिकडे 1.5-2 तास गेले. परत झूमध्ये गेलो, तिकडे मग आम्हाला जास्तच उशीर झाला. परत जेवायच्या ठिकाणी गेलो तोपर्यंत 3 वाजले. जेवण वगैरे झालं. जेवणानंतर मग जितका थोडाफार वेळ होता तेवढा वेळ आम्ही मार्केटमध्ये फिरलो तिथे. तर तेवढ्या वेळात थोडंफार जे काही सामान घेता येईल, साड्या म्हटलं म्हणजे आपण एखादी तरी आवडली की घेतोच, कारण बऱ्याच वेळेला लागतात लग्न वगैरे काही म्हणा तिकडे. तर तिकडे बांधणी पॅटर्नच्या वगैरे छान होत्या साड्या आणि माझं घरून ठरलेलंच होतं, घेतली तर बांधणीपैकीच घेईल एखादी साडी खास करून. तर मी लाल रंगाच्या बांधणी वगैरे राहिली असती ना चांगल्या बऱ्यापैकी रिजनेबल रेटमध्ये, तर मी 2-3 साड्या घेणार होती. पण जसं तिकडे गेल्यानंतर कळलं की कसं काय रेट वगैरे आहेत किंवा नाही, मग जास्त मला रेट जास्त वाटत होते, म्हणून मी एकच माझ्यासाठी बांधणीची साडी घेतली. तर ती तुम्हाला दाखवते. ही साडी मी घेतलेली आहे बांधणीची. अशा पद्धतीचं वर्क आहे त्याच्यामध्ये, आणि हे जे आहे ना, ह्याला आहे मी याच्यामुळे जरा तिचं वजन जास्त वाटत आहे. त्याला बाहेर द्यावी लागेल रोड प्लेससाठी, कारण बांधणीचं पॅटर्न घेतलं म्हणजे त्याला द्यावीच लागते बाहेर या अशा पद्धतीचं जर असलं तर, कारण वर्कमुळे ना ती जरा अशी गोडा झाल्यासारखी असते किंवा कापडही तो तसाच असतो, तर तिला द्यायची आहे. आधी मी आतमध्ये हा रंग होता आणि काठ मरून कलरचे होते, ती मी डिसाईड करून ठेवलेली होती, ती मला आवडली होती, ती काढून ठेवलेली होती मी बाजूला. पण नंतर मग यांना हा रंग आवडला, ग्रीन कलर आतमध्ये आणि पिवळ्या रंगाचे काठ आहेत, आणि कलर कॉम्बिनेशन तर इतकं छान आणि मस्त वाटतंय ना, याचं खूपच जास्त आवडते. आणि डार्क ही ग्रीन कलर असल्यामुळे अजून जास्त ती उठून दिसत आहे, मस्त वाटते एकदम. ब्लाऊज येलो कलरचं आहे, पिवळ्या रंगाचं ब्लाऊज आहे याच्यामध्ये. सुरुवातीलाच बघता बरोबर मला हाच पॅटर्न आवडलेला होता साडीचा, मग फायनल हीच साडी घेतली गेल्या गेल्या दुकानातच. आणि आधीही माझं ठरलेलंच होतं की बांधणीची एखादी घ्यावी, इकडे छान भेटतात म्हणून. ह्या साड्या आम्ही 4-5 घेतल्या आम्ही, सगळ्या जणींनी एक एक साडी घेतली ही अशी त्या दुकानामध्ये. 4-5 जणींनी घेतल्या आणि बाकीच्या मग अजून ज्याच्या त्याच्या आवडीप्रमाणे घेतल्या, बाकीच्यांनी काठापदराच्या ज्यांना आवडत होते त्यांनी. मी ही एक घेतली आणि अजून एक आहे ती दाखवते पुढे. ही बघा, ही व्हाईट कलर आहे आणि पिंक कलरचे काठ आहेत. इतकी सॉफ्ट आहे ना ही साडी, बघा इतकी सॉफ्ट आणि मऊ आहे, खूपच छान आहे. आणि त्याच्या आतमध्ये अशा पद्धतीच्या ह्या आहेत, डायमंड आहेत हे लावलेले, चिपकवलेले, बघा मस्त वाटते. आणि पदरावरती अशा पद्धतीने गोंडे आहेत, हे बघा असे गोंडे आहेत, छान वाटते, खूपच मस्त वाटत आहे. आणि याच्यातलं ब्लाऊज पीस तर बघा इतकं छान मस्त आहे ना, बघा डिझाईन असं ब्लाऊज आहे. कलर कॉम्बिनेशन खूप जास्त छान आहे व्हाईटमध्ये अशा पद्धतीचं. ही साडी माझ्या सासूबाईंची आहे. हे ब्लाऊज पीस आणि इकडनं पदर आहे, पदर छोटाच आहे, पदरवरती फक्त अशी डिझाईन आहे. गोल्डन कलर असल्यामुळे व्हिडिओमध्ये इतकं जास्त व्यवस्थित ते दिसत नाही. हे बघा, ही अशी गोल्डन फुलं आहेत याच्यात. हा पदर आहे
असे आतमध्ये पूर्ण व्हाईट आणि असे काठ. खूप छान वाटेल घातल्यावर आणि वजन तर अजिबातच नाही आहे, हलकी फुलकी आहे एकदम. आपल्यालाही छान दिसेल किंवा वयस्कर व्यक्ती असली त्यांनाही छान दिसेल अशी आहे. याच्यामध्ये 4-5 कलर होते. ब्ल्यू कलरही होता पिंक कलरच्या ठिकाणी, ऑरेंजही होता, पण हा जास्त छान वाटला. असे बरेचसे कलर होते, 3-4 कलरमध्ये होता शेड. हा जास्त आवडला मला त्याच्यापैकी. त्यानंतर शोपीसमध्ये एक वस्तू घेतलेली आहे. दाखवते तुम्हाला. हे इंदोरमधून घेतलेलं आहे. तिथं जे मोठं मंदिर होतं ना, तिथे बाल्कनीत टांगण्यासाठी खूप छान मस्त आहे, मोठं आहे. असं लावलं ना बाल्कनीत किंवा घरातही लावलं ना, मस्त हवा येईल ना, तेव्हा छान आवाज येईल मस्त. व्हिडिओमधून तुम्हाला येतच असेल. बघितल्यावर मला खूप जास्त आवडलं ते. आणि थोडीफार छोटी मोठी शॉपिंग आहे दुसरी बाकीची, मुलींसाठी वगैरे काही किचन वगैरे असं ते त्यांच्या आवडीचं. तर तर चला, अशी थोडीफारच शॉपिंग होती, जास्त काही नव्हतं. आणि वाटण्यासाठी बांगड्या वगैरे जे काही आहे ते थोडंफार आणलेलं आहे. तर चला, अशी ही आजची छोटीशी शॉपिंग जी होती ती तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. कसा वाटला व्हिडिओ ते कमेंट करून नक्की सांगा. नेहमीप्रमाणे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण जेणेकरून बऱ्याच वेळेला काय होतं, आपण चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसलं तर मग नवीन व्हिडिओ आला की नोटिफिकेशन आपल्यापर्यंत येत नाही. त्यामुळे पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे रोजच्या रोज आपल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील आणि आपले असेच रोज येणारे नवनवीन व्हिडिओ बघत राहा. भेटूया आपण उद्याच्या अशाच एका छान आणि नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.